नमस्कार. मी राधा आणि माझ्यासोबत आहे प्राजक्ता. इंडी चॅटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सिनेमा हा नेहमीच आपल्यासाठी एक खूप महत्त्वाचं माध्यम ठरलं आहे. मग ते एंटरटेनमेंट असेल किंवा सामाजिक इश्यूज जे काही असतील जगातले, ते हाताळायला असेल. तर मराठी सिनेमात आपण आत्ता बघतोय, की खूप सारे सामाजिक विषय हाताळले गेले आहेत. तसाच एक खूप महत्त्वाचा विषय म्हणजे एल-जी-बी-टी कम्युनिटी, क्विअर कम्युनिटी अँड इन पार्टिक्युलर द ट्रान्सजेंडर कम्युनिटी. तर या विषयाबद्दल एक खूप नवीन फिल्म येते आपल्यासमोर. त्या फिल्मचं नाव आहे बाप्या. आणि या विषयाबद्दल बोलायला आणि या फिल्मबद्दल बोलायला आपल्यासोबत आहेत राजश्री देशपांडे. अशीच एक नवीन मराठी फिल्म आली आहे ज्याचं नाव आहे बाप्या. आणि या फिल्मबद्दल बोलायला आणि यातल्या प्रमुख भूमिका ज्या साकारतायत त्या आपल्यासोबत आज बोलायला आहेत राजश्री देशपांडे. हं. हॅलो. हाय राधा. हाय. ही ही फिल्म एक खूप सेन्सिटिव्ह पण आणि कॉन्ट्रोव्हर्शियल विषय आपल्याला बघायला मिळतो या फिल्ममधनं. तर तुम्हाला काय सांगायला आवडेल या फिल्मबद्दल आणि तुम्हाला कसं वाटलं जेव्हा तुम्ही ही स्क्रिप्ट ऐकली पहिल्यांदा? अ, बाप्या ज्या सिनेमाबद्दल आपण बोलतोय तर तो हे बघ आयुष्यच कॉन्ट्रोव्हर्शियल असतं. प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा वी स्टँड अप फॉर समथिंग इज कॉन्ट्रोव्हर्शियल. वी वॉन्ट टू स्पीक अप अबाउट समथिंग इज कॉन्ट्रोव्हर्शियल. इफ यू वॉन्ट टू टेक अ स्टँड ऑन समथिंग, एव्हरीथिंग इज बिकॉज इट्स अ लाईफ ना आणि व्हेन वी टॉक अबाउट लाईफ दिस इज बाउंड टू हॅपन. तर मला वाटतं की बाप्यामध्ये एक आयुष्यच दाखवलेलं आहे, जे बऱ्याच वेळा समाजामध्ये दुर्लक्ष केलं जातं. आणि त्यामुळे मला हा सिनेमा खूप खूप महत्त्वाचा वाटतो, कारण आपण जेव्हा कुटुंबाबद्दल बोलतो, तेव्हा कुटुंबातला एक भाग आपण नेहमी दूर करतो, की "अरे, हे जाऊ दे, आपण याला ना जरा याच्याबद्दल नाही बोलायला पाहिजे." कारण हा टॅबू आहे समाजामध्ये आजही अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे तो जास्तीत जास्त बाहेर यावा प्रत्येक याने म्हणजे आपण लिहितो तर आहेच त्या बाबतीमध्ये, बोलतो तर आहेच या बाबतीमध्ये. पण सिनेमाच्या माध्यमातून सुद्धा तो सेन्सिटिव्हली बाहेर यावा. कारण बऱ्याच वेळा हे पण होतं, की सिनेमाने सुद्धा खूप सारं डॅमेज केलेलं आहे. You know, like the kind of characterization has been done or caricatureness is done, or mocking is done. और इवन जस्ट ॲज अ टोकनिझम. त्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना लोकांपर्यंत कळतच नाही की ॲक्चुअली कसं आयुष्य आहे. त्यामुळे बाप्यामध्ये जेव्हा मला म्हणजे मी 2 पात्र केलेले आहेत याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये एक शैलजा नावाची एक मुलगी आहे, जी कोकणामध्ये एका छोट्याशा गावामधून गावामध्ये तिचा जन्म झालेला आहे. पण लहानपणापासून तिला असं वाटतंय, की ती तिच्या शरीरामध्ये कुठेतरी कैद आहे. काहीतरी आहे ते जे काही लोकांपर्यंत पोहोचू नाही देऊ शकत आहे आणि ते एक वादळ आहे तिच्या आतमध्ये आणि नाही समजत आहे तिला. कारण बऱ्याच वेळा असं होतं, की आपल्याला नाही समजत, की प्रॉब्लेम कुठे आहे आणि ते शोधत, 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 शोधत आपण वेळ लागतो. पण त्याच्या शोधाला आपण लागलो तर ते लागेल सुद्धा असं आहे. तर तशी ती आहे. अनफॉर्च्युनेटली तिला जसा एक प्रोटोकॉल असतो आयुष्यात, तसा तिला पण लग्न करावं लागतं, मुलं-बाळ पण होतात आणि हे ते. पण त्यातून नाही तिचा तो प्रवास चालू आहे आणि ते वादळ आणखीनही तिच्यामध्ये आहे. त्यामुळे ते कसं ती त्या वादळाला पार करते. खूप डॅमेज होतं, खूप सॅक्रिफाइसेस होतात. आणि मग ती शैलेश म्हणून जेव्हा गावी येते, तेव्हा काय-काय गोष्टी होतात. आणि मग कुटुंब कसं तिला साथ देतं, नाही देत. या सगळ्याची ही एक स्टोरी आहे. पण सांगताना ह्युमर हा बेस आहे, पण मॉकिंग नाहीये. त्यामुळे मला जेव्हा ही स्क्रिप्ट आली, तुम्हाला विचारलं, की माझा फक्त हाच एक प्रश्न होता डायरेक्टरला, की "तुम्ही हे का लिहिताय? तुम्ही हे कसं करणार आहात आणि कोण-कोण इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये?" आणि किती सेन्सिटिव्हली ते लिहिलं गेलेलं आहे, माझ्यासाठी हे फार महत्त्वाचं होतं. अ, कारण मी स्वतः एक सोशल वर्कर म्हणून मी बऱ्याच वर्षांपासून मी अ, काम करतीये आणि किन्नर कम्युनिटीबरोबर जास्त काम केलं होतं मी 10 वर्षापूर्वी आणि आजही करतीये.
पण म्हणून मला असं वाटत होतं, की जर हे पात्र मला करायचंय कारण ह्याच्यात मुलगी आणि मुलगा दोन्ही मला करायचे होते. त्यामुळे अ, त्यांनी मला कास्ट केलं. पण करायचं असेल मला तर आय हॅव टू नो व्हाय एम आय डूइंग धिस? व्हॉट इस द व्हॉईस ऑफ धिस पर्सन? आणि व्हॉट इस द एंटायर स्टोरी लाईन इज आणि हाऊ सेन्सिटिव्हली अँड एम्पॅथेटिकली दे आर प्लॅनिंग टू डू इट. सो या. याह. अ, एक म्हणजे आता तुम्ही आता जे म्हणालात त्याच्यात 2 ह्याच्यामध्ये गोष्टी दिसतात. एक म्हणजे स्वतःला शोधण्याचा प्रवास ह्याच्यामध्ये येतोय आणि तो जेंडरच्या पर्स्पेक्टिव्हने येतोय. कारण ते की स्वतः कोण आहे हे शोधणं आणि एका मुलीपासून एका म्हणजे स्त्रीपासून पुरुषापर्यंत झालेला असा हा प्रवास आहे. तर अशा प्रकारे आपण बघतो की जेंडर ला वेगवेगळ्या पद्धतीने बघणारे LGBTQI समुदायाचे विषय मांडणारे किंवा अशा प्रकारचे खूप फिल्म्स आपल्याला आता येताना दिसतायत. मे बी सुरुवातीला थोड्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी येत होते. आता आपण थोडे काही एकदम प्रीची फिल्म्स आलेले बघितलेत, काही एकाच अँगलनी आलेले बघितलेत. पण आता आपण मराठीतही बघतोय की हे विषय थोड्या अजून वेगळ्या पद्धतीने जास्त सहजपणे हाताळणारे फिल्मसुद्धा येतायत. तर मग बाप्या ह्या सर्व ज्या आता फिल्म्स येतायत नवीन किंवा वेगवेगळ्या प्रकारे नवीन विषय हाताळले जातायत, तर त्याच्यात बाप्या कशी वेगळी आहे? वेगळी बाप्या हा वेगळा तो म्हणजे तेच ना, वेगळी अशी नाहीये. बाप्या हा त्या सेन्सिटिव्हिटीच्या याच्यामध्ये जर ब्रॅकेटमध्ये ठेवलं, तर त्याच्यामध्ये ती बाप्या आहे. आणि बरेच चांगले सिनेमे येतात, बरेच वाईटही येतात, जसं आता तू म्हटलं. त्यामुळे अ, अ, वेगळं काही करायचं नाही, एक सिनेमा बनवायचा आहे. ज्याच्यामध्ये लोकं येतील, आपल्या आई-वडिलांना, मुलांना घेऊन येईल आणि एन्जॉय करेल सिनेमा. बघेल, मजा येईल त्यांना बघून. आणि बघितल्या-बघितल्या त्यांना असं वाटेल, की "अरे, हे तर आमच्याकडे पण आहे. अरे, हा जो आहे बाप्या, तो आमच्या इथे पण आहे आणि आम्ही किती वाईट वागलो." असं नाही वागायला पाहिजे. जर त्यांना असं वाटलं, हे असं समजून घेतलं त्यांना, तर आम्ही ते सिनेमा बनवण्याचं एक चीज केलेलं आहे ना, म्हणजे लाइक इट्स इट्स वर्थ इट. की आपण काहीतरी त्यांना त्या ह्याच्या सिनेमातून दिलेलं पण आहे. सिनेमा ऑफ कोर्स इन्फ्लुएन्सेस द सोसायटी, बट सिनेमा इज नॉट द होल अँड सोल. बिकॉज तुम्ही जोपर्यंत समाजामध्ये जाऊन काम नाही करणार, तिथे उतरणार नाही आणि समजून नाही घेणार आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन नाही करणार, ॲक्शन नाही घेणार, तर त्या कामाचा काहीच उपयोग नाही. कारण 100 वर्ष झाले आपण फक्त सिनेमाच बनवतोय. पण म्हणून काय म्हणून समाज बदललेला नाही. वेळ लागलाय. त्यांना दरवेळेस एक नवीन कसोटी आपल्या समोर येते आणि आपल्याला त्याला पार पाडावं लागतं. आणि त्याच्यासाठी मग सिनेमे बनवतात. मग जे असे काही चांगले डायरेक्टर्स आहेत, क्रिएटर्स आहेत, दे वॉन्ट टू सपोर्ट सच काइंड ऑफ अ सिनेमा व्हिच इज पार्ट ऑफ द सोसायटी. तर मला असं वाटतं की मी माझं ॲडव्हर्टायझिंग किंवा कॉर्पोरेट जॉब सोडून मी जेव्हा आर्टच्या क्षेत्रामध्ये आले, तेव्हा माझा हाच एक उद्देश होता की चांगलं काहीतरी करायचं आहे. अदरवाईज काम तर रोज करता येईल. पण चांगलं काम आणि चांगली लोकं आणि चांगला विषय करण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे बाप्या यायला पण मला वेळ लागला. म्हणजे आफ्टर ट्रायल बाय फायर आय वॉज वेटिंग फॉर समथिंग इंटरेस्टिंग टू हॅपन. त्यामुळे पण ठीक आहे. मला असं वाटतं की असे बरेच आता फिल्म मेकर्स आहेत जे फॉर्म्युलाला न धरून किंवा जे लोकं प्रसिद्धीला फक्त न धरून चांगले विषय हाताळण्यासाठी तयार असतात. आणि आपलं मन आपलं पूर्ण जीव लावायला तयार असतात. सो आय आय थिंक फॉर दोज काइंड ऑफ पीपल आय एम हिअर. अ, आपल्याला खूप असं बघायला मिळतं, की अनेक वेळा ट्रान्स विमेनबद्दल खूप फिल्म्स आहेत. हो. म्हणजे फ्रॉम बायोलॉजिकल मेल ट्रान्झिशनिंग टू विमेन. पण खूप कमी वेळा म्हणजे मी तरी खूप कमी पाहिलंय, की आपल्याला ट्रान्स मेनबद्दल काहीतरी हो ना. नाही एकही नव्हतं ॲक्चुअली. आय डोंट रिमेंबर वॉचिंग एका बायोलॉजिकल फिमेलची काय जर्नी आहे, जेव्हा तिला असं वाटतंय, की नाही मला हे नाही बरोबर वाटत आहे. तर तुम्हाला तुम्हाला काय वाटलं पेक्षा जेव्हा तुम्हाला हे कळलं, की यू आर अल्सो प्लेइंग यू हॅव टू प्ले अ मॅन, यू हॅव टू एम्बॉडी दॅट स्ट्रगल. तेव्हा तुम्ही काय नक्की कसं त्याचं हे केलं? नाही रेफरन्सेससाठी मला म्हणजे भेटावंच लागलं त्यांना. त्यांना देअर प्रोनाउन्स आहे ही नाव. सो त्यामुळे
ते कॉल देमसेल्फ एज अ ही ओनली. त्यामुळे मी त्यांना भेटून समजून घेणं वॉज माय फर्स्ट. कारण काहीच सिनेमा रेफरन्सेस तर नव्हता आणि आय जनरली डोंट टेक टू मच ऑफ सिनेमा रेफरन्सेस ऑल्सो. फॉर मी रिअल पीपल, रिअल इन्सिडेन्सेस मॅटर मोर. त्यामुळे मी बऱ्याच ट्रान्समेनला भेटली आणि ट्रान्समेनला भेटून समजून की त्यांची काय जर्नी आहे, त्यांचं स्वतःचं काय स्ट्रगल आहे. कारण प्रत्येकाचं एक वेगवेगळं स्ट्रगल होतं आणि प्रत्येकाची कहाणीमध्ये एक असं एक गोष्ट होती जी मला असं वाटत होतं की आय कॅन टेक इट फॉर पाप्या. सो आय कॅरीड एव्हरीथिंग. आय एम दॅट काइंड ऑफ ॲक्टर हू लाइक टू कॅरी whatever is happening around me because as an artist observation आणि curiosity is the most important part. आणि ती जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही रोज स्वतःला इन्व्हेंट करून रिइन्व्हेंट करून पुढे नेऊ शकता आणि वेगवेगळं काम करू शकता. अदरवाईज मग नोकरीमध्ये रोज तेच काम करतोच आपण. सो देन व्हाय टू बिकम अन आर्टिस्ट. इफ यू आर अन आर्टिस्ट, ब्रेक युअरसेल्फ, लाइक पुट इट लाइक पुट ऑल युअर पार्ट्स असे समोर आणि मग नंतर जोडत राहा त्याला. असं जोडून, जोडून मग जेव्हा तुम्ही रोज एक नवीन बनता, काहीतरी नवीन शिकता, करता, भेटता लोकांना, ती मजा आहे. आणि जसं तू ट्रान्समॅनबद्दल आणखीन सांगितलं तर इट्स अ व्हेरी टफ जर्नी. मेल टू फिमेल मध्ये तरीही थोडंसं एक्सेप्टन्स आलेलं आहे, थोडंसं इझीनेस आलेला आहे. पण जेव्हा FMT फिमेल टू मेलच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा सांगत नाहीत की ते फिमेल टू मेल आहे. कळणारही नाही बऱ्याच वेळा की कोण मेल आहे, कोण फिमेल आहे. कारण द ट्रान्झिशन इज सो स्ट्राँग की दे डोंट वॉन्ट टू कीप दॅट आयडेंटिटी. आणि खूप असे मी म्हणजे काही-काही खूपच हे अवघड होते ऐकायला सुद्धा, की घरचेच म्हणतायत, की "अरे, हिला मुलीसारखं फील करवा, काहीतरी तिला सेक्शुअली तिच्यावर काहीतरी करा." सो असं आणखीन म्हणजे असं कितीतरी मुली पळून आल्या घरातून, कारण त्यांना जबरदस्तीने करायला लावलं. त्यामुळे मला बऱ्याच वेळा जेव्हा आता जसं 2-3 दिवसापूर्वीच आम्ही एक शो केला होता, जो LGBTQI+ कम्युनिटीसाठी होता आणि बरेच ट्रान्स मेन, ट्रान्सजेंडर आणि कम्युनिटीचे लोकं होते आणि बऱ्याच ट्रान्स मेननी येऊन मला सांगितलं, की "तू जे केलेलं आहे ना, तुला कसं वाटलं आठवलं, की मी असं करतो म्हणून." कोणीतरी येऊन म्हणाला, की "माझं केस मी असं करतो" म्हणून. आणि देन ॲट द एंड एव्हरीवन वाज सेयिंग दॅट की हा सिनेमा चालायला पाहिजे. हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. ह्या सिनेमाने एक जे कन्व्हर्सेशन आमच्याबद्दल सुरू केलेलं आहे, एक पॉझिटिव्हिटी आमच्याबद्दल सुरू केलेली आहे, ती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यामुळे ते खूप टचिंग होतं माझ्यासाठी, की ॲक्चुअली मी बसले होते त्यांच्यासोबत. मी ॲक्चुअली पहिल्यांदा मी व्यवस्थित सिनेमा बघितला त्यांच्यासोबत. सो वाज सिटिंग अँड हाल्फ द टाईम आय वाज जस्ट लुकिंग ॲट देम, की त्यांचे काय रिएक्शन येतात. म्हणजे मी आले तेव्हा त्यांना कसं वाटतंय, काय होतंय, त्यांची फॅमिली जेव्हा मॉक करते किंवा जे लोकं मॉक करतात, त्यांचे कसे रिएक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे आय वाज जस्ट मेस्मराइज्ड अँड आय वाज सो क्युरियस टू नो की हाऊ विल दे फील अबाउट इट, बिकॉज it's about them, and if we don't do it properly, then we should not say that we are like doing this kind of thing. त्यामुळे ते एक रिस्पॉन्सिबिलिटी खूपच इम्पॉर्टंट होती माझ्यासाठी. सो युजुअली जेव्हा असे विषय आपण मांडतो, हा. फिल्म्स मांडायचा प्रयत्न करतात, आपल्याला खूप एक असं दिसतं, की लाइक यू सेड, की इट्स आयदर मॉकरी Yeah. और खूप सीरियस असतं सगळं, असं खूप असं गंभीर वातावरण असं. बट ही फिल्म बघता देअर इज अ ह्युमर इन नॉट इन द सेन्स ऑफ मॉकरी, पण एक विनोदी पद्धतीने त्यांनी हे करायचा प्रयत्न केलाय. इट्स एंटरटेनमेंट. सो हा विचार काय म्हणजे हाऊ डिड दॅट? ऑफकोर्स दॅट इज माय डिरेक्टर्स विजन. समीर तिवारी ज्यांनी स्क्रिप्ट लिहिलेली पण आहे आणि डिरेक्ट पण केली आणि इज ऑल्सो वन ऑफ द प्रोड्युसर. आय थिंक हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी सुरुवात केलेलं आहे. आय जस्ट जॉईन देम. पण मला वाटतं माझा त्यांना तोच प्रश्न होता, की का करताय तुम्ही? सो
डेफिनेटली ही वॉज अ पार्ट ऑफ ॲडव्हर्टायझिंग फॉर मेनी इयर्स. त्यामुळे त्यांच्या अवतीभोवती बरेच कम्युनिटीचे लोकं येऊन गेलेले आहेत. त्यामुळे ती एक त्यांना नेहमीच क्युरिओसिटी होती, की कसं होत असेल. तर ते एका त्या त्या बीजमधून त्यांनी ते असं झाड तयार केलेलं आहे. अँड हिअर आय एम दॅट्स व्हाय. हं. तुम्ही आत्ता सांगितलं, की कशाप्रकारे रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो या फिल्मला, की फिल्म बघितल्यानंतर म्हणजे ट्रान्स मेनकडनं तुम्हाला स्पेशली जे काही प्रतिक्रिया आल्या आणि ओव्हरऑलच आपण बघतोय, की रिव्ह्यूजमध्ये कौतुक केलेलं आहे. पण आपण एक दुसरी बाजू सुद्धा त्याची बघतोय, की एक जो आजकाल म्हणजे हे अतिशय कॉमन झालंय, की कुठल्याही विषयावरनं ट्रोलिंग होणं. की सोशल मीडियावर हा विषय फक्त हाताळला ह्याबद्दल सुद्धा ट्रोलिंग तुम्ही सुद्धा सहन केलेलं आहे. बाकी फिल्मच्या कास्टनी सहन केलेलं आहे. आणि ओव्हरऑलच आपण बघतोय की कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या कलाकृती की पूर्वी आपण असं बघायचो की फिल्ममधनं किंवा अशा प्रकारच्या कलेतनं नवे विचार मांडणं, प्रोग्रेसिव्ह विचार मांडणं किंवा असे मुद्दे मांडणं ही एक मोठी गोष्ट होती. पण आता गेल्या काही काळातली आपण काही जर कलाकृती बघितल्या जसं की जी एका मल्याळम फिल्मचा रिमेक असलेली मिसेस नावाची फिल्म आली होती. त्याचे सुद्धा अजूनपर्यंत जे काही व्हिडिओ, जे काही क्लिप्स फिरतात त्याच्यावरचं जे ट्रोलिंग किंवा त्याच्यावरचं जे अगदी रिग्रेसिव्ह विचार त्याच्याबद्दलचं घेऊन एक ट्रोलिंग एका पद्धतीने केलेलं दिसतं. नुकतीच चिरैया नावाची एक वेब सीरीज आली, तर त्याच्यात मॅरिटल रेपचा विषय हाताळला होता. त्याच्यावर आपण बघितलं आणि आपण बाप्याबद्दल सुद्धा असंच झालेलं बघतोय, की ट्रान्सजेंडर आणि ओव्हरऑल ह्या सगळ्या इश्यूबद्दल कुठेतरी हे फारच वोक झालेले आहेत का आता किंवा अशा अशा पद्धतीने पद्धतीने ट्रोलिंग अशा पद्धतीने तो एका अर्थाने ट्रोलिंग सुरू झालेलं आहे, जे अतिशय आता कॉमन झालेलं आहे अशा प्रकारच्या कलाकृतींना. तर असं तुम्ही हे काही फेस केलेलं आहे का? आणि तुम्हाला ह्या ओव्हरऑल की जे कलाकारांना आता फिल्ममधनं विषय मांडण्याबद्दल जे काही हे पण जे फेस करावं ट्रोलिंग लागतं इज त्याबद्दल पार्ट काय ऑफ वाटतं? लाईफ ना. ट्रोलिंग तर आपल्या घरापासूनच सुरू होतं. ट्रोलिंग तर हे नेहमीच असणार आहे आपल्यासोबत. काही ना काहीतरी असणार आहे, की आपण घरात सपोज आपण काही केलं, तर हे फारच करतीये. ट्रोलिंगच आहे ना. अ, अ, घर जेव्हा नातेवाईक काही म्हणतात, "हे बघ ती कशी बिहेव करते." ट्रोलिंगच असतं. हे तेच नातेवाईक आहेत, जे बाहेर आपल्या आणि असं समजून पुढे जायचं. ट्रोलिंग तर होतच राहणार. आपल्याला डिसाईड करायचंय, की आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचंय. आपल्याला शिकायचंय. आपल्याला समजून घ्यायचं की आपण जर कुठल्या समाजामध्ये आहोत, कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि काय हे आहे आणि आपली जर्नी आहे ना ही, आपले चॉईसेस आहेत हे, की मला अशा पद्धतीचं सिनेमा करायचं कारण या पद्धतीचा आवाज आहे याच्यामध्ये. जसं आता यू आर अ जर्नलिस्ट. तर फॉर यू इट्स इम्पॉर्टंट की व्हॉट काइंड ऑफ अ टॉपिक टचेस युअर हार्ट, यू नो आणि व्हॉट काइंड ऑफ अ टॉपिक यू वॉन्ट टू टेक इट फॉरवर्ड. असंही नाही की हां, सोडून दिलं, झालं. तर एवढे मिलियन फॉलोअर्स मिळाले, आता पुढे झालं, तर तो विषय संपला असं नाही होऊ शकत. कधी-कधी तो प्रश्न आपल्या असा राहतो, की तो का नाही सॉल्व्ह होत याच्याबद्दल रात्रंदिवस विचार करत बसतो आपण. कारण आपण त्याला फील करतोय. तसंच ॲक्टरचं पण आहे, की ते करण्यामध्ये ते इन्व्हॉल्वमेंट आहे, की जसं मी जर सपोज एस दुर्गा करतीये, तर त्याच्या नावावरून ट्रोलिंग झालं. सुभद्रा केला मी सेक्रेड गेम्स किंवा मी अ, म कुठलीही गोष्ट म्हणजे आपण काहीही केलं तरी त्यामध्ये काही ना काहीतरी असं होतं जे लोकांना नाहीच पचणार. पण म्हणून लोकांना नाही पचत आहे तर आपण ते थांबायचं? आहे ना? कारण ते तुला पटतंय ना, ते महत्वाचं आहे. हे बघ असंही नाही की ते आपण जे करतोय ते प्रत्येक वेळा बरोबरच असेल. कदाचित नसणार आहे. पण ते तू शिकून आणि समजून घेण्याचा तू प्रयत्न करतीये का? सो यू हॅव टू कॉन्स्टंटली इव्हॉल्व युअरसेल्फ, बट यू हॅव टू कीप युअर व्हॉईस इंटॅक्ट. की हे हे मला वाटतं हे महत्वाचं आहे. है ना, की मला असं वाटतंय, की मी एखाद्या विषयावर जर हे घेतलेलं आहे, की हे इम्पोर्टंट आहे लोकांपर्यंत पोहोचणं, की तुम्ही अशा पद्धतीने नका बिहेव करू. तुम्ही कम्युनिटी बद्दल जे बोलता किंवा हे करता, मला नाही हे करायचं, मला याबद्दल बोलायचं, मला पुढे न्यायचंय, लोकांना शिकवायचंय, लोकांना हे करायचं. तर तुम्ही त्या पद्धतीने तुमची वाटचाल चालली. तर ते चालताना त्रास देणारे लोकं येणारच आहेत. पण तुला माहिती आहे ना, तू का त्याची सुरुवात केली. सो
दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की वाय आर यू डुईंग दिस. What is your, like, purpose to it? What is your goal? Where you want to take this? आणि is it just for म्हणजे like, nowadays it's just for being part of a social media trend, or do you really feel it? कारण ते ट्रेंडमध्ये गेल्यानंतर this is just a conversation. Then it's an armchair activism. So who you want to become? Do you want that change to actually happen on ground, or you just want to constantly talk about it? तर ते तुम्हाला डिसाईड करायचं. ह्याच नोटवर अजून एक जो महत्त्वाचा मुद्दा सारखा जो येत राहतो, की हा प्रश्न सतत विचारला जातो, की मराठी कलाकार स्टँड का घेत नाही? तुम्ही आत्ता म्हणालात, की आपला व्हॉईस इंटॅक्ट ठेवणं, आपला आवाज इंटॅक्ट ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि तुम्ही वारंवार वेगवेगळ्या विषयांवर व्होकल असलेले दिसतात, तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलताना दिसतात. मात्र तिथंच दुसऱ्या बाजूने हे असं एक जनरल क्रिटिसिझम येतं, विशेषतः मराठी माणसाचे, मराठीचे मुद्देसुद्धा जेव्हा येतात, तेव्हा मराठी कलाकार पुरेसा त्याविषयी बोलत नाही का? किंवा पुरेसा स्टँड घेत नाहीये का? तर हा स्टँड घेणं किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला इन जनरल कलाकार? कोण घेत नाही याच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. बिकॉज आता आपण चौघं आहोत इथे. त्याच्यामधून जर 3 जण उभे राहिले आणि 1 जण नाही गेला, तर ही त्याची मर्जी आहे. है ना? त्यामुळे अ, आपण त्याला कधीही नाही करू शकत. तू काय करतेस? हे महत्वाचं आहे. तुला उभं राहायचंय, तू उभी राहा. आणि अशा पद्धतीने उभे राहायचं की कुणीच उभे राहणार नाही. पण अशा पद्धतीने उभं राहायचं की तुझ्या तुझ्या वागण्याने, तुझ्या बोलण्याने ते जे बाकीचे 3 जण बसलेत खाली ते पण उभे राहतील, तुझी साथ दे. पण हा जर विचार केला की नाही, नाही कोणीच नाही उभं राहत आणि तेच जर निगेटिव्हिटी ठेवली, तर मग ती निगेटिव्हिटी तुमच्या बाकीच्या ह्याच्यामध्ये पण पोहोचेल. त्यामुळे मी हा कधीच विचार करत नाही की कोण बोलतंय किंवा कोण बोलत नाही किंवा याच्याने काय होईल किंवा काय नाही होणार. मला जर असं वाटलं की त्यावेळेस या गोष्टींची गरज आहे मला बोलायची, तर मी बोलते. मला नाही वाटलं तर मी नाही बोलत. है ना? पण अ, मी आता एक जवळ-जवळ 15 एक वर्ष झाले मी समाजामधल्या वेगवेगळ्या गोष्टींवर काम करते. फक्त ट्रॅफिक शेल्टर होम नाहीत किंवा नेपाळच्या अर्थक्वेकमध्ये किंवा श्रीनगरच्या फ्लडमध्ये पण एक जवळ-जवळ 12 वर्ष झाले मी माझ्या दुष्काळग्रस्त गावांमध्ये पण काम करते. तर बऱ्याच लोकांना हे माहिती नाही कारण त्याचं खूप असं काही मीडियामध्ये बोललं गेलं नाहीये किंवा ते पोहोचलं गेलं नाहीये लोकांना. पण मला असं वाटतं की त्याला काही फरक नाही पडत. कारण हे माझं काम आहे. मी माझं काम करते शांतपणे. मला माहिती आहे की कशा पद्धतीचा बदल मला अपेक्षित आहे. मी कितपत काम करू शकते. कारण मी स्वतः एक शेतकऱ्याची मुलगी आहे. त्यामुळे मला माहिती आहे तिथे काय. त्यामुळे मी हा विचार नाही करत की कोणीच कसं नाही साथ देत. ना मीडिया नाही. कारण तिथपर्यंत तिथे गेल्यानंतर आपण का सुरू केलेलं आहे ना काम, ते आपण राहून जाईल. त्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं. लोकं येतात, येतील, नाही येत, नाही येत. पण म्हणजे प्रश्न हा होता की हां. तुमची कलाकार म्हणून एक ओळख आहे आणि ती ओळख असताना ती ओळख घेऊन ह्या विषयांवर मत मांडणं किंवा त्यासाठी काम करणं जसं तुम्ही तुम्ही तेच करताय हे बोलले किती ना. महत्वाचं हां, आहे. तेच आहे ना, की कारण काम महत्वाचं आहे आणि मी काम हे म्हणतेय, की आपण आपलं काम का करत राहायचं? कारण जर तुम्ही विचार करत गेला, की अरे माझ्या याच्यामुळे कामामध्ये असर पडेल का? किंवा हा विचार मी कधीच नाही करत. आणि मला नाही फरक पडत. म्हणजे मी आता जवळ-जवळ एवढी वर्ष झाली आणि मी असं नाही की आजच वोक झाली किंवा कालच झाली किंवा परवाच झाली आहे. मी बऱ्याच वर्षांपासून काम करते आणि बऱ्याच वर्षांपासून बोलत आलेली आहे आणि ट्रोलिंगला पण साथ दिलेली आहे. मी 10 पूर्वीसुद्धा मी अशा विचित्र गोष्टींमुळे ट्रोल केलेलं होतं. मला आजही कळतंय. पण हा नाही माझं हेच होतं, की तुम्ही जर विचार करत बसला ना, तुम्ही कधीच काम काही नाही करू शकत. आणि बरोबर दिलंय का उत्तर का मी फिरले सगळीकडे? हां? हो ना. कधी-कधी असं होऊन जातं, की काय बोलतो आपण इकडून तिकडून, तिकडून इकडे असं होऊन जातं. हां, बोल पुढे. अ, असं अनेक वेळा आपल्याला ऐकायला मिळतं, की हां, जेंडर ही हां. फ्लुइड कन्सेप्ट आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये एक मॅस्क्युलिन साइड आहे, एक फेमिनिन साइड आहे आणि ती आपल्याला डिस्कव्हर करावी लागते, असं आपल्याला ऐकायला मिळतं अनेक वेळा. तर हा रोल करताना जेव्हा तुम्ही दोन्ही
दोन्ही जेंडर्स डिस्कव्हर केले तेव्हा डिड यू डिस्कव्हर समथिंग अबाउट युअरसेल्फ ॲज अ पर्सन? अ, मी जेंडर डिस्कव्हर म्हणजे ऑफकोर्स सी इथे तर मी ॲज आय वॉज लिव्हिंग अ शैलेजा's लाईफ हू फील शी इज ट्रॅप्ड इन अ मॅन्स बॉडी आणि शी वॉन्ट्स टू लाईक शी इज ट्रॅप्ड इन दॅट फिमेल बॉडी अँड शी वॉन्ट्स टू गेट आउट ऑफ इट. त्यामुळे तिची तिची जर्नी ती एका फिमेल टू मेल साठी होती. माझ्यासाठी पर्सनली because of course I am a this thing my pronouns are he she her. त्यामुळे माझ्यासाठी हे होतं की ते समजून घेण्यास मधला जो एक द्वंद्व होता की काय झालं असेल, काय होतं ऍक्च्युली. त्यामुळे माझ्यासाठी माझी पण एक बॅक स्टोरी मला घेऊन जावं लागतं की काय काय गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या अशा याच्यामध्ये आणि मला कसं कसं वाटत होतं. ऑफकोर्स me as an actor, I was still enacting there. I'm not the person who's actually going through that kind of a thing. त्यामुळे मला तो तो जो गॅप होता, तो मला एक एक्सपिरियन्स लोकांच्या एक्सपिरियन्स थ्रूच भरायचा होता. त्यामुळे माय पर्सनल याच्यामध्ये मला ऑफकोर्स म्हणजे यू कीप क्वेश्चनिंग युअरसेल्फ ना समटाइम्स की as a female, as a male, as a gender, what is gender? You start questioning की का आहे हे असं, आणि किती हा फरक आहे समाजामधला. त्यामुळे हे सगळे प्रश्न तर माझ्यामध्ये होतेच खूप. कारण इट्स नॉट जस्ट इन अ स्मॉल टाउन बट इवन इन अ मेट्रो सिटी हाऊ a gender fluid people have to go through tons of questioning, tons of eyeballing to judging, to manipulating. त्यामुळे तो प्रश्न मला वाटतं हे आयुष्यभर राहील आणि कंटिन्यूअस आहे. म्हणजे सध्याही मला दरवेळेस असं वाटतं हे का आहे असं आणि हे कधी बदलेल आणि याच्यावर किती काम करावं लागेल सगळ्यांना. आता तुम्ही म्हणजे पुन्हा आपण ह्याच्याकडे आलो आणि पुन्हा त्या ह्याच्याकडे पाहायला तुम्ही हात घातलाय, की जे फेस करावं लागतं आणि हे फक्त ग्रामीण भागातच नाही, शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी लागतं. आणि आता नुकतं आपण एक जे बघितले, की एक मोठी ह्याच्यामध्ये जी घटना झाली आहे जस्ट एक काही महिन्यांपूर्वी, की एक नवीन बिल आणण्यात आलेलं आहे. एक नवीन कायदा आणण्यात आलेला आहे. ॲक्चुअली बिल पास झालेलं आहे ते. आणि ट्रान्सजेंडर बिलमधली जी एक सुधारणा करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आता ज्या ट्रान्स व्यक्ती आहेत, पारलिंगी व्यक्ती आहेत, त्यांचं अस्तित्वच म्हणजे त्यांच्या अस्तित्वालाच मान्यता जी आहे ती एका अर्थाने काढून घेण्यात आलेली आहे. म्हणजे आपण काही पावलं परत मागं गेलेलो आहोत. तर ह्याचं सगळ्याचा म्हणजे आता फिल्म येण्याची वेळ आणि हे सगळं घडणं, हे जसं एका वेळी सगळं आलेलं आहे. तर तुमचं ह्याबद्दल कसं म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या विषयाकडे बघितलत, ह्या सगळ्या जेव्हा समोर आलं तेव्हा आणि तुम्हाला काय रिफ्लेक्शन्स दिसले याच्याबद्दलचे? नाही ऑफकोर्स मला 2014ला मला वाटतं नालसा आलं होतं है ना. तेव्हापासून मी आहे 377च्या च्या वेळेस पण आम्ही बऱ्यापैकी हे केलं होतं आणि ते खरंच आहे. आपण आणखीन 4-5 पावलं, 10-15 पावलं मागे गेलो आहे ॲक्चुअली. कारण एवढं काम आधीच समाजामध्ये करायचं बाकी होतं. थोडेसे जे काही स्टेप्स घेतले होते लोकांनी, ते सुद्धा असे झाले, की आता आता एक वेगळ्या पद्धतीने काम करावं लागेल. त्यामुळे आय वॉज अल्सो हार्ट ब्रोकन विथ ऑल माय फॅमिली मेंबर्स ऑफ द कम्युनिटी. आणि आय डोंट नो म्हणजे मला असं वाटतं, की खूप काम आहे आणि प्रत्येक क्षेत्रात करायचंय. पण आणखीन जास्त जोमाने एकत्र येऊन काम करणं बाकी आहे. आणि त्याच्यातलं दुसरं एक हे असं, की आता हा निर्णय अर्थात हा निर्णय जो येतो, तो वरून येतो, सरकारकडनं येतो. पण बाकी जे सगळं घडतं, ते लोकांमधनं घडतं. हं. जसं की मगाशी मी म्हटलं, की जे ट्रोलिंग होतं ते लोकांमधनं होतं, कौतुक होतं ते लोकांमधनं होतं. पण जेव्हा सिनेमामधनं हा विषय येतो आणि ज्या प्रकारचा प्रवास आणि तो जेवढ्या सेन्सिटिव्हली शक्य आहे तेवढं तुम्ही दाखवलेला आहे. सिनेमा म्हणजे तुम्ही म्हणालात तशी पूर्ण चळवळ होऊ शकत नाही. पण आत्ता ह्या घडीला एस्पेशली तुम्हाला असं वाटतंय, की हा सिनेमा परत एकदा ह्याबद्दल एक लोकांमधनं या विषयाला एक सहानुभूती किंवा या विषयाबद्दल एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह हो. निर्माण करण्यात मदत करेल का? अगदी मला असं वाटतंय करावं. त्यामुळेच ही चळवळ आहे ना. त्यामुळेच हा एक ही अशी जी एक सुरुवात आहे, की
काहीतरी एक मोहीम सुरू व्हावी, एक चळवळ सुरू व्हावी. आणखीन परत एकदा बोलणं व्हावं, की अरे तुम्हाला रिसर्च करून तुम्ही प्लॅनिंग करा. अ, इतक्या आणखीन गोष्टी आहेत ज्याच्यावर काम करणं बाकी आहे, त्याच्यावर करा. हे जे तुम्ही आत्ता लावलेले आहेत, त्याच्याने सोल्युशन तर काहीच मिळत नाहीये. तर त्यामुळे ते थोडंसं याच्यासाठी आहेच आहे, की आणखीन जरा कन्व्हर्सेशन सुरू होतील वेगळ्या पद्धतीने आणि चांगले डिसिजन मेकर येतील पुढे आणि त्याच्यावर चांगला विचार-विनिमय करून मगच पुढे घ्यावा. कारण लॉ मेकर्स आणि पॉलिसी मेकर्स आणि द पीपल हू आर सिटिंग ऑन द अपोझिट डायरेक्शन आर टू मेनी. But that doesn't mean that we are like, no less. If we all come together आणि if there are more voices आणि more strong um, people behind us, I think we can also change many things. त्यामुळे I am hopeful. हे सगळं झालं सिनेमाबद्दल. मराठीत असे हे सिनेमा येतायत. आपण मगाशी म्हटलं तसं वेगवेगळे चांगले-चांगले सिनेमा येतायत. आपण बघितलं तर दर आठवड्याला किमान एक चांगला सिनेमा तरी आपल्याला मराठीमध्ये येताना दिसतोय. पण दुसरीकडे आपल्याला असंही दिसतंय, की मराठी सिनेमाला थिएटर मिळणं हा विषय अजूनही तितकाच पेटता आहे. म्हणजे इतके चांगले मराठी सिनेमे येतायत, इतकी मोठी नावाजलेली नावं त्याच्यामध्ये आहेत. तरीसुद्धा कुठेतरी हा विषय जो आहे तो त्याच्यावर काही तोडगा निघालेला दिसत नाही. कुठेतरी जी एक मक्तेदारी आहे मोठ्या बॉलिवूडच्या हिंदी फिल्म्सची आणि इतर इव्हन काय दक्षिण भारतातल्या वेगवेगळे जे इंडस्ट्रीज आहेत तिथल्या फिल्म्सची आणि त्यातल्यासुद्धा काही स्पेसिफिक म्हणजे एका स्पेसिफिक प्रकारच्या फिल्म्सची जी आपण मक्तेदारी बघतो, तर त्याच्या पुढं कुठेतरी मराठी सिनेमाला महाराष्ट्रातल्याच थिएटरमध्ये सिनेमागृह पुरेशी मिळत नाहीयेत. हा विषय आपल्याला मोठा दिसतोय. ह्याच्यावर चर्चा होत राहतात, कलाकार ह्याच्यावर बोलत राहतात, कुठेतरी ह्याच्यावर काहीतरी भेटतं, पण नंतर ते लगेच शांत होऊन जातं. पुढच्या सिनेमाला परत तोच विषय येतो, की अरे, सिनेमागृह उपलब्ध नाहीयेत. आणि त्याला एक दुसरंही असं म्हटलं जातं, की मराठी प्रेक्षकाला तर बघायचेच नाहीयेत सिनेमा सिनेमागृहात जाऊन. आम्ही लावतोय थिएटरला, पण येतच नाहीये कोणी बघायला. तर हा विषय नक्की काय? तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये ह्याच्यावर काय दिसतं? मला असं वाटतं, की चांगला सिनेमा चालायला पाहिजे. चांगला सिनेमा. आता ते चांगला सिनेमा कोण ठरवणार ते पण प्रेक्षकाचं आहे. पण प्रत्येक सिनेमाला एक स्पेस मिळाला पाहिजे. अ, आणि तो प्रेक्षकांना अफोर्डेबल पण व्हायला पाहिजे. ॲक्सेसिबल पण व्हायला पाहिजे आणि सेफ पण असायला पाहिजे. तर तो एक इकोसिस्टम आपल्याला तयार करायला पाहिजे. चांगले थिएटर बनवण्याचा आणि अफोर्डेबिलिटी त्याच्यामध्ये टाकायचं. कारण बरेच प्रेक्षक असे आहे, की एका फॅमिलीला घेऊन जाणं आज तुम्ही जर मोठ्या थिएटरमध्ये गेला जिथे मल्टिप्लेक्स म्हणतो आपण आणि ते मॉल्समध्ये असतात आणि हे ते इमॅजिन 1500 टू ₹2000 एका सिनेमाच्या ह्याच्यामध्ये खूप महाग आहे. त्यामुळे ती अफोर्डेबिलिटी व्हायला पाहिजे लोकांना. त्यामुळे जास्तीत जास्त लोकं जातील. कारण सिनेमा हा बऱ्याच वेळा आजकाल सोशल मीडियावर जास्त चालतो आणि त्याची YouTube लिंक त्याचं ते काय मिलियन व्ह्यूज आणि याच्याने जास्त लोकांना वाटतं की अरे आणि इट इज लॉट ऑफ टाइम इट इज अ PR ड्रिव्हन थिंग ऑल्सो की हा सिनेमा चाललाय. लोकांना काय माहिती तिथे लिहिलेलं आहे 58 करोड किंवा 98 करोड किंवा 500 करोड. कारण तो लिहिलेला आहे ना तिथे. कोणाला माहिती कोण बघते बॉक्स ऑफिसमध्ये किती हे आहे आणि काय आहे. बऱ्याच वेळा असं ते एक सिनेमा आहे लावलेला आहे तिथे आणि त्याच्या म्हणजे त्या सिनेमा हॉलमध्ये कोणीच नाहीये. कारण तो सिनेमा हॉल विकत घेतलेला असेल त्यांनी. तर हे मला वाटतं हे तर चालतच येणार. पण त्याच्यावर आता जास्तीत जास्त चांगले प्रोड्युसर्स निर्माण होणं, जास्तीत जास्त चांगले डिस्ट्रिब्युटर्स निर्माण होणं, ज्याच्याने हे मोनोपोली कुठे कुठेतरी तुटेल. डिसिजन मेकर्स जेव्हा याच्यामध्ये उतरतील आणि प्रोड्युसर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स आणि डिरेक्टर्स एकत्र येऊन जेव्हा त्याचा हे करेल, अ, एक चांगला रूट तयार करेल, तेव्हा थोडा कुठेतरी बदल पडेल. अदरवाईज मोनोपोली चालेल लोकांची आणि हे बघ हा कुठलाही असो, भलेही तो अ, मल्याळम असो किंवा तामिळ असो, तेलुगू असो, बेंगॉली असो, सिनेमा आहे. प्रत्येक सिनेमे हे प्रत्येक भागामध्ये चालायला पाहिजे. जसं मला वाटतं, की बाप्या हा चालायला पाहिजे तामिळनाडूमध्ये किंवा बघायला पाहिजे केरलामध्ये किंवा बंगालमध्ये. का नाही?
आपले सिनेमे पण सगळीकडे जावे, त्यांचे सिनेमे पण आपल्याकडे यावे. प्रत्येकाला स्पेस मिळावा. पण प्रत्येकाला स्पेस मिळावा. हं. तर तुम्ही जर ते म्हणजे फोर्सफुली हे जर केलं, तर मग थोडंसं अवघड पडतं. तर त्यासाठी एक चांगला इकोसिस्टम डिझाइन करणं आणि चांगले एम्पॅथेटिक डिस्ट्रिब्युटर्स तयार करणं, की जे व्यवस्थित डिव्हाईड करतील, व्यवस्थित हे करेल आणि एक अफोर्डेबिलिटी पॅकेज पण तयार करणं, की ज्याने तुम्ही सिनेमाला चला ठीक आहे, तुमचा मोठा सिनेमा आहे, तुम्हाला तुमचे बघणारे लोकं अफोर्ड करू शकतील. पण अरे काही सिनेमे असे आहेत जिथे अ, मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येकाचा सिनेमा बघावा. पण लोकांना तो सिनेमागृहामध्ये जायचं मन तर करावं ना. तेवढे त्यांच्याकडे पैसे पण तरी असावे. आता मी सांगू का, मी जेव्हा पुण्यात प्रीमियरला आले होते, मला भेटायला असे बरेच लोकं आले, जे 15-20 वर्षानंतर सिनेमागृहात आले होते. जातच नाहीयेत लोकं. का नाही जात आहे? सिनेमागृहामध्ये कसं आपल्याला लोकांना घेऊन यायचंय? काय करावं लागेल? त्याच्यावर काम करायला पाहिजे. करेक्ट. मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, की खूप जेव्हा आपण बोलतो, की एका बाजूला खूप चांगले सिनेमा येतायत, पण खूप चांगले कलाकार आहेत आणि लोकांनाही इंटरेस्ट आहे. पण लोकांना कसं अजून जास्त सोपं कसं करता येईल थिएटरला सोपं जाऊन करायला बघणं? पाहिजे आणि ॲक्सेसिबल अशा पद्धतीने हं, हं. असायला पाहिजे, की म्हणजे प्रत्येक माणूस म्हणजे आज मला असं वाटतं, की तो रिक्षा चालक आणि एखाद्या कंपनीचा मालक दोघं बसून सिनेमा एन्जॉय करतायत. कारण सिनेमा इज सपोज्ड टू बी एन्जॉयड टुगेदर. इट्स अ कम्युनिटी वॉच. तुम्ही मोबाईलवर राइट. किती करणार त्याच्यामध्ये? बरोबर. कम्युनिटी वॉचमध्ये जेव्हा मजा येते ना, जेव्हा तुम्ही आजूबाजूच्याकडे बघून हसता आणि "अरे, तो रडतोय. अरे, मत रो यार, काय ठीक हो जाएगा सब कुछ." जेव्हा असं म्हणतो ना, तेव्हा आयुष्य घडतं. जेव्हा आपण एकमेकांबरोबर ते एक एक ट्राइब जेव्हा बनते ना, तेव्हा एक म्हणजे 8 लोकांपर्यंत पोहोचतं. नाहीतर आपण मोबाईलमध्ये बघून आपण काय शिकणार आहे? काय समजून घेणार आहे? कारण ते असं स्क्रोल होतं ना, इथे कसं तुम्ही बघताय, हं. फील करताय आणि काहीतरी घेऊन जाताय घरी. राइट. येस. थँक यू सो मच, की तुम्ही आलात. एवढ्या महत्त्वाचा मुद्दा तुम्ही शेवटी मांडलात आणि एवढा वेळ तुम्ही दिलात त्याबद्दल तुमचे खूप आभार. थँक यू आणि सो पुन्हा आपण भेटू. पुन्हा कुठल्या तुमच्या पुढच्या फिल्मच्या वेळेस सुद्धा अगदी. आपण नक्की भेटू आणि पुन्हा तेव्हा सुद्धा चर्चा एखादा करू. ज्वलंत विषय घेऊन येऊ. हो. नक्की. येस. थँक यू. नाही, नाही. थँक यू अँड थँक यू राधा. आय एम सो हॅपी टू बी हिअर विथ यू. थँक यू. तर ही होती इंडी जर्नलची इंडी चॅट या सदरातली मुलाखत. तुम्हाला ह्या फिल्मबद्दल काय वाटतंय, ह्या चर्चेबद्दल काय वाटतंय, हे सगळं कमेंट्समध्ये नक्की कळवा. आमचं हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलवर तुम्हाला अशा अनेक मुलाखती, पॉडकास्ट, रिपोर्टाजेस हे सगळं बघता येईल. त्यामुळे तुम्ही बेल बटनसुद्धा दाबा, सो दॅट तुम्हाला नवीन काही व्हिडिओ आला की लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर, सगळ्यांबरोबर शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.